नमस्कार, मी राणी कशबे खबर 24 एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत करते। कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री बाळासाहेब भाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा प्रहार कन्नड तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर पहिले लॉकडाऊन आणि त्यानंतर सतत चालू असलेल्या पावसामुळे बळीराजा खूप मोठ्या अडचणीत सापडलेला आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु अशा सतत चालू असलेल्या आपत्तीनंतर बळीराजा आजपर्यंत नेहमी अडचणीत सापडलेला आहे आणि त्यात कोणत्याही पिकांना भाव नाही। पिकांना लहान मुलाप्रमाणे जपायचं, त्यात या असल्या आपत्तीमुळे बळीराजा खूप मोठ्या प्रमाणात हताश झालेला आहे। लॉकडाऊनमुळे शेतकरी राजाच्या पिकाला योग्य दर मिळाले नाही, त्यात यावर्षी पावसाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर संपूर्ण कन्नड तालुक्यातील नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची स्थळ पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई बळीराजाला देण्यात यावी, अन्यथा प्रहार युवा जनशक्ती, प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी प्रहार जनशक्ती, अपंग प्रहार यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा प्रहार जनशक्ती पक्षाचे कन्नड तालुका अध्यक्ष युवराज बोरसे पाटील यांनी दिला आहे। यावेळी प्रहार जनशक्ती उपजिल्हा प्रमुख महेश मलदोडे, जिल्हा सचिव संजय मिसाळ, प्रहार जनशक्ती कन्नड शहर प्रमुख हिंदराज लखवाल, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर कवडे, शेषराव खाकरे, वाल्मिकी कवडे आणि इतर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। खबर 24 एक्सप्रेस करिता संतोष पवार, कन्नड।